आजचा आपला ॲस्पायरंट फेज मधला महत्त्वाचा टॉपिक आपण बोलणार आहे कंपॅरिझन. त्याचाच परिणाम म्हणून आपल्या क्लासमध्ये संख्या कमी झाली आहे ना. ते लक्षात घ्या. इथे कसं आहे, क्लासमध्ये तुम्हाला 90 वरही टॉपर मिळणार. मिनिमम तुमचे मार्क्स असेल 10-12 असू द्या, काही फरक पडत नाही. आयुष्यात जर प्रगती करायची असेल ना, तर नेहमी लक्षात घ्या, नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे कंपॅरिझन आपण बरेचदा होतं, नॅचरल असतं हे, बरोबर. स्वभाव गुण आहे. जे काही आपले 9 रस आहे मानवाला भेटलेले. मराठी ग्रामरचा जो अभ्यास कराल तेव्हा येईलच तुम्हाला. त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे त्याच्यातून एक दुर्गुणही म्हणू शकतो आपण, सगुणही म्हणू शकतो. आणि आयुष्यात जर काहीतरी प्रगती करायची असेल तर वरच्या लोकांशी कंपॅरिझन करावं लागेल, तेव्हा आपले एफर्ट्स वाढतील. आणि आनंदी राहायचं असेल तर खालच्या लोकांसोबत कंपॅरिझन करावं लागेल, की आपण संतुष्ट आहे. जेवढं दिलं देवानं खूप दिलं, बरोबर आहे ना? आहे ना? आज सगळे आहे ना आपल्याला, हातपाय वगैरे सगळे, आहे का नाही? बरोबर आहे ना? लोकांना काही तेही नसतात, बरोबर आहे, विचार करा. म्हणून मग आयुष्यात पहिलं तर सकाळी उठल्यानंतर रोज किंवा रात्री झोपताना आवर्जून म्हणा, की आजचा दिवस मी पूर्ण पाहिला, बरोबर आहे, आणि उद्याचा मला पाहू देजो, बरोबर आहे. त्यासाठी मी तुझा आभारी आहे आणि सर्व माझं व्यवस्थित चालू आहे. असं आहे का त्यातलं कोणी? मला तरी नाही वाटत, की बुवा काल उपाशी होतो रात्री. होतं का असं कोणी? की बुवा नाही बुवा एकदम आपले खायचे आहे, एकदम टेन्शन आहे. असं खरंच काही नाही. त्यामुळे लक्षात घ्या, आजचा जो मुद्दा आपला कंपॅरिझनचा. कंपॅरिझन करू नका. कोणत्या सेन्समध्ये? तुमची फायनान्शियल कंडिशन, तुमच्या घरच्या लोक कसे आहे, बरोबर आहे. नंतर तुमचे कॉस्ट्युम्स, बरोबर आहे, त्याच्यामध्ये किंवा आपलं राहणीमान कसं आहे कोणाचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲस्पायरंट फेजमध्ये तुमचा आत्ताचा मुद्दा जो मी जस्ट आधी विचारला तुम्हाला, कोणता? तुमचा स्कोर. है ना? काही फरक पडत नाही. म्हणजे मी पाहिलंय ना, बरोबर, काही जणांचे स्कोर जेव्हा कमी असते एकदम आपला आवाज कमी येते. आणि ज्या दिवशी स्कोर वाढते मग आपला आवाज मोठा होतो, है ना? काही फरक पडत नाही. माणसाला नेहमी न्यूट्रल असलं पाहिजे. बरोबर आहे, न्यूट्रल. संत कबीर यांनी खूप चांगलं म्हटलं आहे याबाबत, किंवा जे आहे नेकी कर और दरिया में डाल, है ना. ते तर एक वाक्य आहेच त्यांचं. पण मला असं वाटते, की प्रामुख्यानं कंपॅरिझन हा खूप मोठा फॅक्टर आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. कारण की आज जर तुम्हाला प्रेशर नावाचा घटक कोणता असेल, तर ते कशामुळे येत आहे, की तुमचे जे असोसिएट्स आहे, तुमचे स्कूलमेट्स, तुमचे कॉलेजमेट्स किंवा तुमच्या कझिन्स, प्रामुख्यानं सर्वात जास्त मोठा प्रेशर फॅक्टर मुलींना किंवा मुलांना काय? शेजारी. शेजारी तो जर लागला तर आपल्या घरचे किंवा आजूबाजूचा समाज म्हणून लगेच तुम्हाला पाहिलं जाते, की बा नाही बा तुम्ही आयडल आहे, तुम्ही तसंच बनलं पाहिजे, है ना. म्हणजे असं ठरवलेलं आहे इमेज. बाजूचा जर इंडो पब्लिकमध्ये जाते तर आपलं इंडो पब्लिकलाच गेलं पाहिजे. आपण वाटलं इथं मजुरी करू, पण तो त्याला पाठवायचा आहे त्याच प्रायव्हेट स्कूलमध्ये, कारण काय? त्याच्या बाजूचा तिकडे जाते, आहे ना. तर हे लक्षात घ्या, आयुष्यात कधीच सुखी असणार नाही तुम्ही. मग आणि समाजालाही सवय लावा, आपल्या घरच्यांना, आपल्या सगळ्यांना, आजूबाजूच्या लोकांना सवय लावा. बिलकुल नाही. स्वतःमध्ये खुश राहा. याचा अर्थ असा नाही की प्रगती नाही करायची आपल्याला. कंपॅरिझननं प्रगती होते. हे एक महत्त्वाचं फॅक्टर आहे. एक काय असते माहिती आहे का? मनी मोटिव्हेशन नावाची फॅक्टर आहे. है ना? पण सांगण्याचं तात्पर्य की बिलकुल कंपॅरिझन करू नका. कंपॅरिझन जर करायची असेल ना, बेस्ट ॲस्पायरंट फेजमध्ये मी तुम्हाला सांगतो. कोणाशी करा? सिंपल उत्तर. स्वतःशी करा. की आज माझा 18 आहे ना, उद्या 20 होऊ दे. काही फरक पडत नाही. माझा जो ग्राफ आहे, जो काही असेल, हा नेहमी असा गेलेला आहे. आणि मी स्वतःशी तुलना केली आहे नेहमी. मी एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो, जरी या प्रवासात वेळ लागला असेल, तर सर्व करून सगळे माणसं कमावत इथपर्यंत पोहोचलो आहे, बरोबर? त्यामुळे ते जास्त महत्त्वाचं आहे. आलं का लक्षात? नाहीतर मग ते संदीप भैय्यासारखं पोहोचलो तिथं, सॅटेलाईट आहे, सगळं भेटलं आणि मग आजूबाजूला पाहतो तर एकही व्यक्ती नाही, है ना? असं नाही झालं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, की कंपॅरिझन बिलकुल करू नका. हे मग तुमच्या क्लासमधली असो किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात असो, शेजाऱ्याची असो, कधीच खुश नाही. तर मग आपल्या इकडे कसं असते, आपल्या आयुष्यात एखाद्याचा ध्येय असते. काय? की आपण नोकरीवर लागू. लागल्यानंतर नोकरीवर हा कसाबसा पहिलेच तर एवढे एफर्ट्स घेऊन लागला. बरोबर आहे. लागल्यानंतर मग हा ठरवते, की नाही बुवा आपण चांगलं घर घेऊ. मग ठीक आहे, घर घेतलं. मग त्याच्यानंतर पुढचं टार्गेट, आता आपण चांगली गाडी घेऊ. मग संपून जाते तिथपर्यंत. 60 वर्ष येऊन जाते ना गाडी घेईपर्यंत. तिथेही तो बिचारा इतक्या 60 वर्षाचं स्वप्न आहे त्याचं. गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर तो नाखुश आहे. कारण काय? की यानं कोणती घेतली? स्विफ्ट डिझायर. बाजूच्याकडे कोणती आहे? अल्टोनी. तो तर खुश राहील बाबा मग. ठीक आहे. त्याच्यापेक्षा महाग असेल. बरोबर, जे काही असेल ते समजून घे. म्हणजे विचार करा, आयुष्य किती किती रद्दळ आहे आपलं आयुष्य. समजलं ना? म्हणून नेहमी लक्षात ठेवा. आपला ॲस्पायरंट फेजमध्ये कंपॅरिझनचा मतलब आहे, की बिलकुल आजूबाजूच्या व्यक्तीसोबत तुमच्या स्कोरचं कंपॅरिझन, तुमच्या याचं करायचं असेल ना कंपॅरिझन, तर तुमच्या स्टडी अवर्सचं करा. करायचंच असेल ना, तर तुम्हाला खरोखर तुमच्या जो काही डिसिप्लिन आहे त्याची कंपॅरिझन करा.
करायचंच असेल तर तुमचं जे काही स्वतःचा स्वभाव गुण आहे, चांगलेपणा आहे, त्याचा कंपॅरिझन करा. हे जे आहे ना, मार्क्सवाल्या गोष्टीचं करू नका. आणि मार्क्सवाला करायचंही असलं ना, तर मग स्वतःमध्ये अशी हे ठेवा, की आज मी इथे आहे ना, तर उद्याच्या टेस्टमध्ये खरंच मला चांगले भेटेल. मग मी रात्री नाही म्हणजे झोपलो तरी चालेल मला, पण उद्या मी चांगलेच मार्क्स घेऊन दाखवेल. समजलं? तर हे लक्षात ठेवा. कंपॅरिझन काही साध्य होत नाही. माझे म्हणजे मी नेहमी सांगतो मागे आता नवीनमध्ये इथे या बॅचमध्ये काही नवीन आहे. त्यांच्यासाठी मी सांगतो. माझा एक मित्र होता निखिल मिठोले म्हणून, बरोबर अजूनही आहे. होता म्हणजे आहे तो अजूनही. ठीक आहे. प्रागमध्ये आहे तो सध्या. 2019ला Facebookवर मी जेव्हा लास्ट टाईम त्याचं स्टेटस बघितलं, तेव्हा तो प्रागमध्ये होता. प्राग म्हणजे माहीत असेल तर युरोपमध्ये सगळ्यात बेस्ट सिटी आहे, महागडी, बरोबर आहे. आणि 2019ला जेव्हा मी त्याला चेक केलं ना, तेव्हा मी लिटरली 11वीचं ओल्ड महाराष्ट्राचा इतिहास आहे ना आणि त्यातली समाजसुधारक वाचून आलो होतो. आलं का लक्षात? म्हणजे विचार करा किती एक प्रेशर असेल, है ना? पण मी कधी ते आयुष्यात स्वतःला लावून नाही घेतलं आणि रादर आमची जे काही बॅच आहे, म्हणजे आमची असं समजा आम्ही सोबत 10 जण अभ्यास करत होतो. त्यातले फेमस व्यक्ती आहे, बरोबर PSI राहुल गंधे, राजेश गंगासागर ऑडिटर, राज्यातून पहिल्या मुलींमधून जे आहे रुपाली मोगरकर तहसीलदार, विभा वराडे CO, ठीक आहे. त्यांच्या दुसऱ्या बहीण ज्या आहे राधा वराडे ST आहे, तिसऱ्या बहीण टॅक्स असिस्टंट. हा आमचा ग्रुप होता. जुबेर शेख हा शिक्षक आहे रायगडमध्ये. आमचा हा स्वतःचा माझा सोबतचा पर्सनल ग्रुप आहे. कोमल देशमुख ऑडिटर आहे, ठीक आहे. तो असे बरेचसे आहे म्हणजे 10 पैकी 10 समजून घ्या. 9 जण लागले. किती वर्ष अगोदर लागले ते? 5 वर्ष अगोदर. आणि मी आता 2024-25 मध्ये आता लागेल समजून घ्या. बरोबर? तो बेसिक सांगण्याचं तात्पर्य काय? काही फरक पडत नाही. कंपॅरिझन करायला स्वतःचीच करा आणि ठरवलं होतं क्लास 1च म्हणजे क्लास 1च. बरोबर आहे? तर होते ते साध्य. फक्त आपल्यात करायची आणि टिकायची. सगळ्यात महत्त्वाचं मला प्रवासात समजलं काय? टिकायची क्षमता आपल्यात पाहिजे. कराल सगळेजण? 100% टिकायचं नाही आहे तुम्हाला. तुम्हाला ह्या 6 महिन्यातच पोस्ट पाहिजे आहे नाही बघा. कुणाला तितकं टिकायचं नाही आहे. हा आदर्श बिलकुल घेऊ नका. आलं लक्षात? सो बेसिकली आपली पोस्ट 100% असणार आहे. आता तुमची प्रिलिम्स आहे. 21 डिसेंबरमध्ये लगेच आपण मेन्सला लागलो पाहिजे. त्या अँगलनं, त्या माइंडसेटनंच अभ्यास करा. आणि बिलकुल ज्याचे उद्यापासून मार्क्स कमी आले, त्यांचा आवाज मोठा आला पाहिजे. आला का लक्षात? येईल ना आवाज? नक्की? उद्या त्यांचा आवाज मोठा आला पाहिजे. ज्याचा आवाज ज्याचे स्कोर मोठा आहे त्याचा आवाज कमी आला चालते आपल्याला. ते जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच.